प्रश्न विचारला जातो की उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस कोणता, दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा दिवस कोणता किंवा छोटा दिवस कोणता. तर पहा, ही आपली पृथ्वी आहे, पृथ्वीच्या एकदम मध्यातून जाते ते म्हणजे विषुवृत्त. विषुवृत्ताच्या वरच्या गोलार्धाला म्हणतात उत्तर गोलार्ध. काय म्हणतात? उत्तर गोलार्ध. आणि खालच्या गोलार्धाला म्हणतात दक्षिण गोलार्ध. दक्षिण गोलार्ध. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस आहे तो म्हणजे 21 जून. 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस. आणि उत्तर गोलार्धामधला सर्वात लहान दिवस आहे तो म्हणजे 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आहे. दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस आहे 22 डिसेंबर आणि सर्वात लहान दिवस आहे 21 जून. आता पृथ्वीवरचा सर्वात मोठा दिवस हा 13 तास 13 मिनिटाचा असतो. पृथ्वीवरचा सर्वात मोठा दिवस असतो 13 तास 13 मिनिटांचा. म्हणजे सर्वात मोठा दिवस. मोठा दिवस म्हणजे काय? जिथपर्यंत सूर्य आहे उगवलेला त्याला काय म्हणतात? मोठा दिवस. आणि जिथपर्यंत सूर्य उगवलेला नाही त्याला म्हणतात लहान दिवस म्हणजे रात्र. त्याला काय म्हणतात? रात्र. दिवस म्हणजे जोपर्यंत सूर्य आहे त्याला दिवस म्हणायचं आणि जोपर्यंत रात्र आहे त्याला काय म्हणायचं? म्हणजे जोपर्यंत सूर्य नाही त्याला म्हणायचं रात्र. मग सर्वात मोठा दिवस उत्तर गोलार्धामधला कोणता आहे? 21 जून. सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर. दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस आहे 22 डिसेंबर आणि सर्वात लहान दिवस आहे 21 जून. म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये उत्तर गोलार्धापेक्षा कसं असते? उलट. दोन्हीकडे कसं असते? रिव्हर्स असते. कळलं का?